बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असं चिकन फ्राय कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर देखील करा। 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे लेग पीस आहेत त्याला मी असे कट मारून घेतलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये मसाला जातो। तर अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून जिरे पावडर घेतलेली आहे, धने पावडर इथे मी 1.5 टीस्पून घेतलेला आहे, त्याने खूप छान स्वाद येतो। 1.5 टीस्पून बॉटल मसाला घेतलेला आहे, तुमच्याकडे मिक्स मसाला असेल तो घेऊ शकता। अर्धा टीस्पून हळद पावडर घ्यायची आहे, 1 टीस्पून भरून गरम मसाला घेतलेला आहे, अगदी पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। ओव्याने खूप छान चव येते, तर हे हाताने असं चोळून व्यवस्थित घ्यायचं आहे। इथे मी ही आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे, 2 चमचे भरून घेतलेलं आहे आणि 1 लिंबू अख्खा घेतलेला आहे, तर त्याचा रस्सा घेतलेला आहे अख्ख्या लिंबूचा। 1 टीस्पून भरून चाट मसाला घेतलेला आहे, ऑप्शनल आहे पण खूप छान चव येते। 2 चमचे दही घेतलेली आहे आणि इथे मी अंड वापरणार आहे, पण चिकन थोडं आहे त्यामुळे अंड्याचा फक्त हा पांढरा भाग आहे थोडा तो घेतलेला आहे। जास्त चिकन असल्यास तुम्ही अख्खं अंड वापरू शकता। थोडीशी कसुरी मेथी मी ही गरम करून त्यानंतर घेतलेली आहे, ती पावडर करून अशी घालायची आहे, अगदी थोडीशी घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मसाला त्याला लागला पाहिजे। आता ह्यामध्ये आपण इथे हा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, तर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि क्रिस्पी होण्यासाठी 1 टेबलस्पून भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रंग येण्यासाठी इथे मी रंग वापरलेला आहे, थोडंसं लिक्विड कलर घेतलेला आहे। तुम्ही रंग नाही वापरला तरी चालेल, काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं जास्त ओलसर वाटल्यास 1 टीस्पून मी इथे कॉर्नफ्लोअर आणि 1 टीस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे, तुमच्या गरजेनुसार तुम्ही वापरायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे। जेवढं जास्त वेळ ठेवणार तेवढं ते चिकन फ्राय केल्यावर मधून एकदम मस्त सॉफ्ट होते। कास्ट आयर्नच्या कढईमध्ये तेल मी तापत ठेवलेलं, आता मी गॅस कमी केलेला आहे, तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये असे पीस घालायचे आहेत। खूप गर्दी नाही करायची, थोडे पीस घालून ते फ्राय करायचे, म्हणजे छान ते फ्राय होतात। आणि आता मंद आचेवरतीच आपण हे फ्राय करून घेणार आहोत, कारण तेल भरपूर तापलेलं आहे। तर 4-5 मिनिटांनी ते वरून मस्त खालून क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण फिरवून घेऊया, सुंदर रंग देखील आलेला आहे। तर 2-3 मिनिटासाठी पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने हे फ्राय करून घेणार आहोत। आमची वसईची पारंपरिक रेसिपी आहे। पूर्वी आमच्याकडे हे सणावाराला वगैरे फ्राय पीस फक्त करायची, आता हल्ली आपल्याला आठवड्यातून 2दा-3दा लहान मुलांना खूप आवडतात, तर मी दाखवल्याप्रमाणे जरूर बनवून पहा, खूप आवडतील। तर आपले हे फ्राय पीस झालेले आहेत। आता मी दुसरे पीस घालणार आहे, त्यासाठी गॅस मीडियम केलेली वाढवलेली आहे, मीडियम गॅसवरती ठेवलेलं आहे आणि पुन्हा हे फ्राय करून घेऊया। हे मॅरिनेटेड चिकन तुम्हाला पाहिजे तेवढं फ्राय करू शकता, बाकी तुम्ही डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। तर आता हे फिरवून घ्यायचे आहेत आणि आता आपण मीडियम गॅसवरतीच हे फ्राय करत आहोत। आपल्या ह्या वसई किचनच्या चॅनलवरती मी चिकनच्या बऱ्याच रेसिपीज दाखवलेल्या आहेत, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे चिकन आपलं सगळं फ्राय करून झालेलं आहे, तर आता हे काढून घ्यायचं आहे। गॅस बंद करते आणि मस्त असं हे पहा, सुंदर रंग देखील आलेला आहे आणि छान कुरकुरीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे चिकन रेडी झालेलं आहे। चाट मसाला आणि थोडासा ओवा घातल्याने ह्या फ्राय चिकनला खूप छान टेस्ट येतो, तर तुम्ही ह्या प्रकारे नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडणार। स्टार्टर रेसिपी म्हणून सणावारासाठी तुम्ही नक्की बनवू शकता। आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।